आत्ताचा जो काळ आहे परीक्षेच्या अगोदर, त्या काळात तुम्ही किती कष्ट घेताय याचं चित्र आपल्याला त्या परीक्षेच्या 1.5 तासाच्या वेळेत आपल्यालाच दिसतं. जर तुम्हाला एकूण व्यक्ती काढायचे असतील तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा डावीकडून क्रमांक आणि उजवीकडून क्रमांक हे दोन्ही क्रमांक माहीत असणं गरजेचं आहे. मास्तरनंच उत्तर 27 काढलं, तुमचंही उत्तर 27 आलंय. एकटं माझं नाही आलं ना, तुमचंही उत्तर 27 आलंय, मला माहिती आहे. तुम्ही सोडवताय, पाहत तुम्ही सोडवताय, तर तुम्ही सोडवताना तुमचंही उत्तर 27 आलंय. पण हे उत्तर चुकीचं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्हाला इथं स्वस्तात फसवलं जाणार आहे, स्वस्तात. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण बुद्धिमापन या विषयातील रांगा आणि बैठक व्यवस्था या घटकावरती आपण चर्चा करत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण रांगांवर आधारित असणारे काही प्रकार पाहिलेले आहेत, काही प्रश्न पाहिलेले आहेत. याही भागात आपण रांगावर आधारित असणारे प्रश्न आणि सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्थेवर आधारित असणारे प्रश्नही आपण पाहणार आहोत. कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, प्रश्न सोडवण्यासाठी कोणकोणत्या ट्रिक्स वापरायच्या, त्या ट्रिक्सचा अभ्यास आपण या सेशन मध्ये करतोय. ओके, अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जर तुम्ही वेनेटर करिअर्सचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या तुमच्या मित्रांना अजून या चॅनल विषयी, या प्लॅटफॉर्म विषयी माहिती नाही, त्या प्रत्येक मित्रापर्यंत, तुमच्या प्रत्येक नातेवाईकापर्यंत या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर आपण आता जास्त वेळ न दवडता स्टार्ट करूया दुसऱ्या भागामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला आपण स्टार्ट करूयात. तर पहा मित्रांनो, ऍक्च्युअली आपण 7 प्रश्न पाहिले होते रांगांवरचे. 8वा प्रश्न तुमच्या समोर आहे. एका रांगेत मध्यभागी उभा असलेल्या नामदेवचा रांगेतील क्रमांक 12वा आहे, तर रांगेतील एकूण मुले किती? अतिशय सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा. आता तुम्हाला असे प्रश्न पडले की बाबा एवढे सोपे प्रश्न, तर असेच प्रश्न पोलीस भरतीला पडतात मित्रांनो. याच प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला पडतात. तुम्ही जेवढा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव कराल तेवढं परीक्षेत तुम्ही कमीत कमी वेळात उत्तर काढू शकता. लक्षात ठेवा, तुमचा आता परीक्षेच्या अगोदर, आत्ताचा जो काळ आहे परीक्षेच्या अगोदर, त्या काळात तुम्ही किती कष्ट घेताय याचं चित्र आपल्याला त्या परीक्षेच्या 1.5 तासाच्या वेळेत आपल्यालाच दिसतं. तुम्हाला फील होतं, तुम्हाला समजतं आपल्याला की बाबा आपण वर्षभर काय केलंय. कारण आपण जे वर्षभर करणार असतो, जे आपण वर्षभर करत असतो, ते वर्षभर केलेला अभ्यास तुम्हाला त्या 1.5 तासात मॅनेज करावा लागतो तुमच्या डोक्याला, तुमच्या बुद्धीला. आणि ते काही एवढं सोपं नाही, कारण वर्षभर आपण कितीतरी ठोकळे वाचलेले असतात. जीएस चे किती प्रकरण आहेत, जीएस मधले किती सब्जेक्ट आहेत, मराठी व्याकरणात किती प्रकार आहेत, गणितात किती प्रकरण आहेत, बुद्धिमापन मध्ये किती प्रकरण आहेत, भूमिती वेगळंच, बरोबर. एवढं सगळं आपण केलेलं असतंय आणि तेवढं सगळं आपल्याला त्या 1.5 तासात मॅनेज करावं लागतं. बरं, तेही त्या 1.5 तासामध्ये येणारे प्रश्न कोणत्या प्रकारचे आहेत हे आपल्याला माहित नसतंय, कोणत्या प्रकारचे आहेत, कोणत्या काठिण्य पातळीचे आहेत हेही माहित नसतं. ते त्यावेळी ऑन दी स्पॉट परीक्षेला बसल्यानंतरच तुमच्या समोर येतं. त्यामुळं तिथं परीक्षा फेस करताना तुमची कॉन्फिडंट लेवल किती आहे त्यावर त्या परीक्षेचं यश डिपेंड असतं. लक्षात ठेवा, तुमचा जे आत्मविश्वास आहे तो किती जबरदस्त आहे, किती मजबूत आहे, किती तगडा आहे, याच्यावरती तुम्हाला मिळणारी मार्क्स ठरतात. फक्त अभ्यास एवढं एकच कारण नसतं तुम्हाला मार्क्स मिळवण्याचं. कारण तुम्ही परीक्षा फेस करताना तुम्हाला नक्की ऍक्च्युअली अभ्यास भरपूर झालाय, पण परीक्षेच्या त्या 1.5 तासात गोंधळून गेला. अभ्यास झालेला असतो तो पण विसरून जातो त्यावेळी. मग
मग एवढा अभ्यास करून काय फायदा? त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कशाने वाढतो? तुमचा कॉन्फिडन्स कधी वाढणार आहे? तुम्ही जास्तीत जास्त सराव केला, कसाही आडवा तिडवा प्रश्न विचारला, कसाही फिरवून प्रश्न विचारला, आणि त्या जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येत असेल तर तोच तुमचा आत्मविश्वास असतो, लक्षात ठेवा. त्यावेळी तुम्ही आतून मजबूत होता. तुमच्या आत अंतर्मन तुम्हाला सांगतो आता तू कसाही प्रश्न विचार मला. तुमचं अंतर्मनच बोलत असतं मास्तरला की तू कसाही प्रश्न विचार, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला येणारच. तुझा कसलाही गणिताचा प्रश्न आला तर तो मी सोडवणारच. एवढा कॉन्फिडन्स ज्यावेळी तुमच्यामध्ये निर्माण होतो त्यावेळी तुम्हाला परीक्षेतून बाहेर फेकण्याचं, स्पर्धेतून बाहेर फेकण्याचं धाडस तुमचं नशीब सुद्धा करणार नाही, लक्षात ठेवा. ओके, तर चला मित्रांनो, पहिला प्रश्न आजच्या सेशनचा काय होता, तर एका रांगेत मध्यभागी उभा असलेल्या नामदेवचा रांगेतील क्रमांक 12 आहे. तर रांगेत नामदेव कुठं उभा आहे? मध्यभागी. त्याला मदत घ्यायचा आपण म्हणतो, मध्यभागी घ्यायचा नामदेवला. तर बघा, हा नामदेव आहे. नामदेव एक व्यक्ती आहे, तो मध्यभागी उभा आहे आणि त्याचा रांगेतला क्रमांक आहे 12 आहे. म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूकडून त्याचा रांगेतील क्रमांक 12 याचा अर्थ दोन्ही बाजूकडून त्याचा क्रमांक 12 आहे. म्हणजे त्याच्या या बाजूला किती लोक असतील? 11 आणि तो 12. त्याच्या या बाजूला सुद्धा 11 लोक आणि तो 12. 11 आणि तो 12, इकडे 11 आणि तो 12. आणि ह्या सर्वांची जर बेरीज केली, तर तुम्हाला काय भेटतात? तर रांगेतील एकूण लोक मिळतात. तर इथे किती झाले बघा, 11 आणि 11 22 आणि 1 23. तर उत्तर काय आलं मित्रांनो? हे 23. हे काय झालं? तर रांगेतील एकूण मुले. आपल्याला विचारलं एकूण मुले किती? 23. तर त्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न काय पहा. रुपालीचा रांगेतील उजवीकडून 9 आणि डावीकडून 4था क्रमांक असेल तर रांगेतील एकूण मुले किती? एकदम बघा, सुरुवातीच्या वेळेस आपण पहिल्या सेशन मध्ये पण सुरुवातीला असेच प्रश्न पाहिले होते. ओके, एकदम थोडा हळूहळू आपण टप्प्यावरती नेणार आहोत. तर बघा, रुपालीचा रांगेतील उजवीकडून 9वा क्रमांक आहे. तर रुपाली, ही रुपा आहे समजा, त्या रांगेत रुपा 1 आहे. ओके, आता तुम्हाला मी सांगितलंय कुठली ही बाजू समजा डावी, ही बाजू डावी असेल आणि ही बाजू समजा उजवी असेल. ओके, ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. कुठली डावी उजवी घ्या, काय हरकत नाही. आणि हे काही लिहित बसायचं नाही, इथं मी लिहितोय, आपल्या डोक्यात ठेवायचं. एक आपला लक्षात ठेवा, आपला बोर्ड करायचा असताना आपला डावा जिंकायची डावी बाजू, आपला उजवा जिंकायची उजवी बाजू, असं लक्षात ठेवायचं. ओके, रुपा 1 आहे त्या रांगेत. आता काय म्हटलंय, तिचा उजवीकडून 9वा क्रमांक आहे. म्हणजे तिच्या उजवीकडं किती असतील लोक? 8 लोक असतील आणि ती 9व्या क्रमांकावर आहे. आणि डावीकडून 4था क्रमांक आहे, तर तिच्या डावीकडे 3 लोक असतील आणि ती 4थी आहे. करेक्ट. मग ह्या सर्वांची बेरीज केली तर रांगेतली एकूण मुलं भेटतात आपल्याला. रांगेतील एकूण मुलं 3 आणि 1 4, 4 आणि 8 किती झालं मित्रांनो? 12. तर किती झाली रांगेत एकूण मुले? किती झाली? तर 12. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं? ऑप्शन क्रमांक 1 12. हेच काय असतं? एकूण मुले. रांगेतील एकूण मुले 12. हे मी सोडवायच्या अगोदरच तुमचं उत्तर आलं असणार आहे. करेक्ट. पाठीमागचं लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पहा, कारण तुम्ही जर एखादा मधूनच व्हिडिओ पाहत असेल एखाद्या लेक्चरचा, भाग 2, भाग 3, भाग 4, असा नको. जर त्या प्रकरणाचे भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 असे व्हिडिओ आहेत ना, तर भाग 1 पासून स्टार्ट करा. कारण सुरुवातीपासून जर तुम्ही बघत गेला तर तुम्हाला क्लास करायची गरज नाही गणिताचा. लक्षात घ्या, गणिताचा पुन्हा क्लास करायची गरज नाही. आपण जेवढे प्रकार आहेत परीक्षेला, जे प्रकार येतात त्या प्रत्येक प्रकाराचा समावेश आपल्या या बॅच मध्ये केलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. रांगेतील शाहींचा क्रमांक दोन्ही बाजूने 16वा असेल, इथं असेल पाहिजे, असेल तर रांगेतील एकूण मुले किती? सेम प्रश्न, पहिला प्रश्न आजच्या सेशनचा होता तसाच. बघा आता, शाहीन कोण आहे? शाहीन त्या रांगेतील एक मुलगी आहे. आता दोन्ही बाजूनी क्रमांक 16वा आहे. म्हणजे तिच्या या बाजूला 15 मुलं आहेत आणि शाहीन 16वी आहे. आणि या बाजूला ही 15 मुले आहेत, या बाजूला किती आहेत? 15 मुले आहेत आणि शाहीन 16वी आहे.
तर बघा यांची जर बेरीज केली तर तुम्हाला रांगेतील एकूण मुले मिळतील. बघा 15 आणि 15 30 आणि 1 किती झालं 31, बरोबर नाही 31 ही काय झाली तर रांगेतील एकूण मुले. रांगेतील एकूण मुले किती झाली 31. 31 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचा प्रश्न बघा. एका तुकडीतील शिपायांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच शिपाई प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण रांगा 25 असतील, एकूण रांगा 25 असतील तर छावणीतील एकूण शिपायांची संख्या किती. लक्षात ठेवा एकूण शिपायांची संख्या विचारली, बरोबर का. आता हा प्रश्न तुम्हाला मी सांगितलं होता बघा पाठीमागच्या सेशन मध्ये असाच एक प्रश्न आलेला होता की एकूण लोक 400 होती तर एकूण रांगा विचारल्या होत्या. एकूण रांगा विचारल्या तर वर्गमूळ काढायचं आणि एकूण लोक विचारली तर वर्ग करायचा ही शॉर्टकट सांगितली होती. तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने समजावून सांगतो. समजा एकूण शिपाई बरोबर x मानले, बरोबर नाही. आता काय म्हटलंय बघा एकूण शिपाई आपण सॉरी एकूण शिपाई x नाही इथे x मानायची गरज नाही. बघा एकूण रांगा किती आहेत 25. एकूण रांगा किती आहेत 25. डिटेल मेथड न सोडवूया. एकूण रांगा 25. आता बघा लक्षात द्या त्यांनी काय म्हटलंय की शिपायांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच शिपाई प्रत्येक रांगेत आहेत. एका रांगेत जेवढे शिपाई आहेत तेवढ्या रांगा आहेत. तर लक्षात एकूण रांगा 25 तर एका रांगेतील शिपाई किती आहेत. एका रांगेतील शिपाई किती असणार 25. एका रांगेतील शिपाई किती असणार 25 आणि एकूण रांगा 25 आहेत. मग लक्षात ठेवा एकूण शिपाई बरोबर काय असतं तर एकूण रांगा गुणिले एका रांगेतील शिपाई, बरोबर का. मग लक्षात घ्या एकूण रांगा किती आहेत 25 आणि एका रांगेत किती शिपाई आहेत 25. 25 गुणिले 25 म्हणजेच किती हो 625. किंवा तुम्हाला मी शॉर्टकट काय सांगितली होती डायरेक्ट काय सांगितलं एकूण लोक काढायचे असतील तर डायरेक्ट x चा वर्ग करायचा. x म्हणजे काय तर दिलेली किंमत. उदाहरणात दिलेली किंमत किती आहे 25 म्हणजेच x आहे लक्षात ठेवा. म्हणजे डायरेक्ट तुम्ही इथं काय करू शकता 25 चा वर्ग बरोबर 625 हे तुमचं फायनल आन्सर आलं 625. ही शॉर्टकट आहे. ही काय आहे शॉर्टकट आहे लक्षात ठेवा. जर तुम्हाला एकूण लोक विचारली तर दिलेल्या संख्येचा वर्ग करा आणि एका रांगेतील लोक किंवा एकूण रांगा विचारल्या काय म्हणतोय एका रांगेतील लोक किंवा एकूण रांगा विचारल्या तर दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काढा. जसं पाठीमागच्या सेशन मध्ये आपण एक उदाहरण होतं एकूण लोक 400 होती आणि जेवढ्या रांगा आहेत एकूण मुलं किती होते एका शाळेत विद्यार्थी 400 होते आणि एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा होत्या तर प्रत्येक रांगेतील विद्यार्थी किती असा प्रश्न विचारला होता किंवा एकूण रांगा किती असा प्रश्न विचारला होता. एकूण रांगा विचारलं तर वर्गमूळ घ्यायचं. कोणाचं दिलेले एकूण विद्यार्थी तिथं 400 दिले होते 400चं वर्गमूळ किती आपण घेतलं 20 उत्तर काढलं होतं. इथं मात्र काय विचारलंय एकूण शिपाई म्हणजे एकूण लोक विचारलं तर वर्ग करायचा. 25चा वर्ग तोंडी उत्तर मिळून जातं. 25चा वर्ग किती 625 625 पर्याय क्रमांक 3 याचं अंतिम उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3. ओके. पुढचा प्रश्न बघूया. एका रांगेत झालंय एका रांगेत अमृता समोरून 10वी आहे इंद्रजित हा पाठीमागून 25वा आहे. या दोघांच्या अगदी मधोमध राधा उभी असेल आणि रांगेत आहे बरं का रांगेत एकूण 50 व्यक्ती असतील तर राधेचा समोरून कितवा क्रमांक असेल. या प्रकारचा प्रश्न पाठीमागच्या सेशन मध्ये झाला होता. अशा प्रकारचे प्रश्न असतात ना ते आपल्याला गोंधळात टाकतात. बघा काय म्हटलंय एका रांगेत पहिला अमृताचा विचार करायचा. अमृताचा विचार करा आणि रांगेतील एकूण लोक काढा. आता सॉरी एकट्या अमृताचा नाही अमृता आणि इंद्रजित असं दिलंय त्यांनी दोघांचा आणि त्या दोघांच्या मधोमध कोण उभी आहे राधा उभी आहे. 3 व्यक्ती आल्यात 3 व्यक्ती बरोबर
बघा आता आता काय म्हटलंय, अमृता समोरून 10वी आहे, इंद्रजित पाठीमागून 25वा आहे, आणि एकूण किती व्यक्ती आहेत तो त्यामध्ये 50 व्यक्ती आहेत. 50 व्यक्तींची रांग आहे, बरोबर का. तर त्यांनी काय म्हटलंय, राधेचा समोरून क्रमांक विचारलाय. बघू आपण आता. आता बघा, एक अमृता हे समजा इकडे काय माहिती आहे का, हे समोर आहे, हे समोर आहे, ओके, इकडं, आणि हे पाठीमागे आहे, हे पाठीमाग आहे, असं समजायचं आपण, काय हरकत नाही. बघा इकडं अशी रांग आहे, ओके. आता काय म्हटले, अमृता समोरून 10वी आहे. बघा मी अमृताला ए घेतो, ए एक आहे, त्या ह्याच्यामध्ये अमृता एक आहे, ती समोरून कितवी आहे, 10वी आहे. मग तिच्या समोर किती लोक असतील, 9 लोक, आणि ती 10वी झाली. बघा आता काय म्हटलंय, आता त्या दोघांच्या मधोमध कोण उभी आहे माहिती आहे का, राधा उभी आहे. कोणाच्या, अमृताच्या आणि इंद्रजितच्या. आता इंद्रजित हा पाठीमागून 25वा आहे, तर इंद्रजित समजा इथं असेल, इंद्रजित म्हणजे आय, तो एक व्यक्ती आहे, बरोबर. तो पाठीमागून किती आहे, 25वा, म्हणजे त्याच्या पाठीमाग किती लोक असतील, 24 लोक. ह्या अमृता आणि इंद्रजित यांच्या बरोबर मध्ये कोण आहे माहिती आहे का, राधा उभी आहे. म्हणजे राधा इथं असणार कुठतरी, राधा एक व्यक्ती असणार. आता आपल्याला लोक कुठली काढायची आहेत माहिती आहे का, लक्षात घ्या, इथली आणि इथली. कारण अमृताच्या आणि राधाच्या मध्ये आणि राधाच्या आणि इंद्रजितच्या मध्ये समान लोक असणार आहेत, कारण ह्या दोघांच्या बरोबर ती मध्ये उभे आहे, बरोबर की नाही. आता मला सांगा, रांगेतील एकूण व्यक्ती किती आहेत, हो 50. 50 मधल्या ह्या व्यक्ती किती झाल्या बघा, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12, 12 आणि 24 किती, 36. लक्षात घ्या, ह्या 50 मधून 36 व्यक्ती जर गेल्या तर खाली किती राहतात, 14 व्यक्ती. आता या 14 व्यक्ती कुठं असणार आहेत, लक्षात घ्या, इथं आणि इथं समान असणार. मग 14चे जर 2 भाग केले तर किती झाले बघा, इथं 7 व्यक्ती असतील आणि इथं 7 व्यक्ती. म्हणजे बघा, अमृता आणि राधाच्या दरम्यान 7 व्यक्ती आहेत. इंद्रजित आणि राधा यांच्या दरम्यान 7 व्यक्ती आहेत. म्हणजे अमृता आणि इंद्रजितच्या बरोबर मध्यभागी कोण आली, राधा आली, बरोबर नाही. आता लोक किती झाले बघा बरं, एकूण 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, 17 आणि 1 18, 18 आणि 7 25, 25 आणि 1 26, 26 आणि 24 50 लोक झाली. रांग क्लिअर झाली का नाही. मग आता काही प्रश्न विचारू त्यांनी काय विचारलाय, राधेचा समोरून कितवा क्रमांक आहे. मग राधेच्या पुढे किती व्यक्ती आहेत बघा, राधेच्या पुढे किती व्यक्ती आहेत, 7 आणि 1 8, 8 आणि 9 किती आहेत, 17 व्यक्ती आहे. 17 आणि राधा किती असणार आहे मित्रांनो, राधा किती असणार आहे, त्या समोरून 18व्या क्रमांकावर असणार आहे. तिचा समोरून क्रमांक किती आहे, तिच्या समोर 17 लोक आहेत की नाही, 9 आणि 1 10, 10 आणि 7 17 लोक तिच्या समोर आहेत, आणि ती कितव्या क्रमांकावर आहे समोरून, तर समोरून ती 18व्या क्रमांकावर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 18. काय आलं, पर्याय क्रमांक 3 18 हे त्याचं उत्तर आलं. ओके. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं तुम्हाला म्हणजे सहजासहजी तुमचा काय गोंधळ होऊ शकतो की बाबा ही समोरून 10वी आहे. आता अंदाज आपण कसा लावायचा माहिती आहे का, अमृता समोरून 10वी आहे, इंद्रजित पाठीमागून. मग अमृताच्या इंद्रजित या साईडला पण असू शकतो, पण जर तसं झालं तर लक्षात ठेवा याचा क्रमांक 25 आहे समोरून पाठीमागून, हिचा क्रमांक 10वा आहे. 25 आणि 10 किती झाले, 35 झाले. पण एकूण लोक 50 आहे, त्यामुळे इंद्रजित हा याच बाजूला आणि अमृता ही याच बाजूला आहे. एवढं लक्षात ठेवा. हा एक तुम्हाला विचार थोडासा करावा लागतो, बाकी सिंपल सरळ आपण केलेला आहे. ओके. थोडासा किचकट असणारा हा प्रश्न आहे, समजला नाही तर पुन्हा व्हिडिओ पहा, पण हा प्रकार नीट समजून घ्या. ओके, जमून जाईल. बरं, ह्या गोष्टी काय याच्यात गणितासारखं किंवा असं नवीन सूत्र आहे किंवा त्रिकोणमिती किंवा भूमिती सारखी सूत्र आहेत आणि ते वापरायचे आहेत असं नाही हो. हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत. रांगा, सेटिंग अरेंजमेंट सुद्धा पुढे आपण बघणार आहे. रांगा वगैरे दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत ना आपल्या. म्हणजे आपण काय करत असतो, दैनंदिन जीवनात ह्या गोष्टी वापरत असतो. लक्षात ठेवा, रांगा वगैरे करत असतो ना तुम्ही. लहानपणापासून आपण रांगेत उभं राहतो. आता सुद्धा किती वेळा नोटबंदी झाली, रांगा लागल्या, बरोबर की नाही. तुम्ही एटीएमच्या रांगेत उभा राहता,
बरोबर. आणखीन बऱ्याच ठिकाणी असतात रांगा, रेशनिंगला रांगा असतात, नको नको त्या ठिकाणी रांगा असतात, प्रत्येक ठिकाणी रांगा असतात. रांगेशिवाय शक्यतो काम होत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत ह्या. हे काही नवीन असं काही नाही तुमच्यासाठी, किंवा नवीन कुठलं सूत्र वापरायचे आहे किंवा एकाच सूत्रात सगळं बसतंय, नाही. जसा प्रश्न बदलेल तसं आपल्याला फक्त मेथड बघा हीच, रांगच तयार करायची. मी तुम्हाला सुरुवातीला पहिल्या सेशनच्या पहिल्या भागाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की कुठल्या एका सूत्राचा वापर करू नका किंवा कुठल्या एका सूत्राच्या नादी लागू नका. सरळ सरळ प्रात्यक्षिक, प्रॅक्टिकली, वास्तवदृष्ट्या रांग तयार करा. तुमचा कोणताही प्रश्न कधीच चुकणार नाही. लक्षात घ्या, कोणताही प्रश्न कधीच चुकणार नाही. ओके. यानंतरचा प्रश्न काय आहे बघा. एका रांगेमध्ये ए डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे, बी हा उजव्या बाजूने 10व्या स्थानावर आहे. जर ए आणि बी यांच्या जागांची आदला बदल केली तर ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतो. तर त्या रांगेत ए व बी खेरीज किती व्यक्ती आहेत? आता हा प्रकार आपला झालेला आहे. पहिल्या भागामध्ये हा प्रकार आपण घेतलेला होता, बरोबर. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इझिली आणि आरामात काढू शकणार आहे, याची मला खात्री आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आरामात इझिली काढू शकणार आहे, याची मला खात्री आहे. पण लक्षात घ्या, इथं तुमच्याकडून सहजासहजी ह्या प्रश्नात तुम्हाला फसवलंय. काय फसवलंय ते शेवटी सांगतो तुम्हाला मी. बघा आता काय म्हटलंय, एका रांगेत ए, रांग एकच आहे लक्षात ठेवा. ओके. मी काय करतो, याला डावी बाजू म्हणतो आणि इकडे याला उजवी, राईट साइड आणि लेफ्ट साइड. आता काय म्हटलंय, मी सांगितलं तुम्हाला, जर ए आणि बी हे दोघं एकाच रांगेत आहेत, पण ए चा काय म्हटलंय बघा, इथं ए ला जर मी घेतला, ए एक आहे, त्याचा काय म्हटलंय, तो डाव्या बाजूने 11व्या स्थानावर, म्हणजे त्याच्या डावीकडे किती लोक असतील? 10 लोक असतील. त्याच्या डावीकडे किती लोक असतील? 10 लोक असतील, आणि तो 11व्या स्थानी आहे. म्हणजे ए च्या उजवीकडे किती लोक आहेत ते आपल्याला कळत नाही. आणि बी च्या बाबतीत काय म्हटलंय, बी हा उजव्या बाजूने 10वा आहे. मग दोघांचा सेपरेट विचार करायचा. इथं बी चा विचार पण मी इथं करतो बघा. बी एक आहे इथं, आणि बी चा क्रमांक काय म्हटलंय, उजवीकडून. तो उजवीकडून किती आहे? 10व्या स्थानावर. म्हणजे त्याच्या उजवीकडे 9 लोक असतील. त्याच्या उजवीकडे किती लोक असतील? 9 लोक असतील त्याच्या उजव्या बाजूला. बघा इकडं 9 लोक, आणि तो 10व्या. आता काय झालं बघा, त्यांनी काय म्हटलं, तर हे बघा, म्हणजे एची डाव्या बाजूला किती लोक आहेत तेवढंच दिलेलं आहे, आणि बीच्या उजवीकडे किती लोक आहेत तेवढंच दिलेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त त्यांनी दिलेलं नाही. याच्यापेक्षा जास्त असं काहीच कुठलं दिलेलं नाही. मग आता बघा, याच्यात जर तुम्हाला एकूण व्यक्ती काढायचे असतील तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा डावीकडून क्रमांक आणि उजवीकडून क्रमांक हे दोन्ही क्रमांक माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. मग आता पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, तर त्यांनी असं केलं त्यांचं बघा, की त्यांची स्थान आपण घेतली कशी, ए हा डाव्या बाजूने 11व्या स्थानी, त्याच्या डावीकडे 10 लोक, तो 11व्या स्थानी आला. बी हा उजव्या बाजूने 10व्या स्थानावर, बी हा त्याच्या उजवीकडे, बघा इकडे उजवी बाजू आहे, राईट साइड, त्याच्या उजवीकडे 9 लोक, तो 10व्या बाजूला आला. ओके. एवढं नंतर काय म्हटलंय, जर ए आणि बी यांच्या जागांची आदला बदल केली, करा आदला बदल. जागांची आदला बदल आपण करू शकतो की नाही. म्हणजे इथं बघा, या ए च्या ऐवजी कोण आला इथं, तर ए च्या ऐवजी इथं कोण आला, बी आला. ओके. आणि बी च्या ऐवजी इथं कोण आला, ए आला. जागांची आदला बदल केली. आणि त्यानंतरचं वाक्य महत्वाचं असतंय, लक्षात घ्या. दोघांनी जागांची आदला बदल केली. आदला बदल केल्यानंतर काय म्हटलंय, ए हा डाव्या बाजूने 18व्या, हे नीट लक्षात घ्या. ए हा डाव्या बाजूने 18व्या स्थानावर आला. कोण? ए. आता ए कुठं, ए इथं नाही तर बघा, जागांची आदला बदल केल्यानंतर ए कुठं गेलाय मित्रांनो, तर ए आलाय कुठं, इथं आलाय. करेक्ट, इथं आलाय ना. मग आता आपल्याला काय करायचंय, इथं ज्यावेळेस ए येतोय ना, त्यावेळी ए हा डाव्या बाजूने किती स्थानावर आला, 18व्या स्थानावर. म्हणजे ही डावी बाजू आहे. मग तो डावीकडून 18व्या स्थानावर, म्हणजे त्याच्या डावीकडे किती लोक असतील हो, तर 17 लोक असतील, आणि तो 18व्या स्थानावर. आता बघा,
आता ह्या एच्या बाबतीत जागा बदलल्यानंतर बीच्या जागेवर ज्यावेळी ए आला त्यावेळी आपल्याला एच्या दोन्ही बाजूची जी लोक आहेत त्या लोकांची संख्या तुम्हाला इथं भेटून गेली आणि मग तुम्ही जर ह्यांची बेरीज केली तर तुम्हाला काय भेटतात, एकूण लोक भेटतात. 17 ने 18, 18 ने 9 किती आलं उत्तर 27. बघा ही 27 काय आहे माहितीये का, तर 27 हे रांगेतील एकूण लोक आहेत. 27 ही रांगेतील काय आहेत, एकूण लोक आहेत. पहिलाच ऑप्शन. कितवा ऑप्शन, पहिलाच ऑप्शन. पण हे उत्तर चूक आहे, लक्षात घ्या. हे 27 उत्तर काय आहे, चूक आहे. तुम्ही म्हणणार कसं काय, तूच काढलंय 27, मास्तर काय भांग पिऊन आलाय की काय असं तुम्हाला वाटेल. मास्तरनंच उत्तर 27 काढलं, तुमचंही उत्तर 27 आलंय. एकटं माझं नाही आलं ना, तुमचंही उत्तर 27 आलंय. मला माहिती आहे तुम्ही सोडवताय, पाहत तुम्ही सोडवताय, तर तुम्ही सोडवताना तुमचंही उत्तर 27 आलंय. पण हे उत्तर चुकीचं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्हाला इथं स्वस्तात फसवलं जाणार आहे, स्वस्तात. कारण त्यासाठी शेवटचं वाक्य नीट वाचा. तर रांगेत ए व बी खेरीज किती व्यक्ती आहेत. काय प्रश्न विचारलाय, तर त्या रांगेत ए व बी खेरीज किती व्यक्ती आहेत. तुम्ही एकूण व्यक्ती काढल्या 27 आणि सहजासहजी उत्तर फेकून दिलं, चल केलं याला काळ. पण ज्यावेळी आन्सर की आली आणि त्यांनी सांगितलं 27 हे उत्तर चुकीचं आहे, तेव्हा मात्र आपल्याकडं डोक्याला हात लावण्याशिवाय इतर दुसरा पर्याय नसतो. लक्षात घ्या, डोक्याला हात लावणं एवढा एकच पर्याय उरतो आपल्याकडं. मग आता बघा तुम्ही इथं काय केलं, 27 उत्तर काढलं, तर 27 उत्तर येत नाही का, तर एकूण लोक 27 आहेत. एकूण लोक किती आहेत मित्रांनो, 27 आहेत. म्हणून त्या रांगेत ए व बी खेरीजचा अर्थ काय होतो, ए आणि बी सोडून किती व्यक्ती आहेत. एकूण लोक तर 27 आहेत, एकूण लोक 27, पण ए आणि बी सोडून किती लोक होतील, 25. ए व बी खेरीज किती आहेत, तर लक्षात घ्या 25 व्यक्ती आहेत. किती आहेत, ए व बी खेरीज 25 व्यक्ती आहेत. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. किती व्यक्ती आहेत, ए आणि बी खेरीज 25 व्यक्ती आहेत. ए आणि बी ला धरून 27 व्यक्ती आहेत, वादच नाही. ए आणि बी ला धरून 27 व्यक्ती आहेत, पण ए व बी खेरीज किती व्यक्ती आहेत, 25 व्यक्ती आहेत. हे लक्षात असू द्या. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येतं मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 3 25 येतं. ऑप्शन क्रमांक 3 25 असं उत्तर येतं. ओके, तर बघा एकदम सहजरित्या तुम्हाला हे रांगांवरचे प्रश्न आरामात समजतील. रांगांवरचे प्रश्न तुम्हाला आरामात समजतील, त्यात काही वादच नाही. खऱ्या अर्थानं आपल्याला जायचंय कुठं, तर बैठक व्यवस्था. बघा आपल्याला कशावरती चर्चा करायची आहे, तर इथपर्यंत आपण आता रांगांचे प्रश्न पाहिले. यानंतर आपल्याला काय पाहायचंय, बैठक व्यवस्थेवर आधारित असणारे प्रश्न. ओके, तर बैठक व्यवस्थेवर आधारित असणारे प्रश्न कसे असतात. आता बैठक व्यवस्था कोणकोणत्या प्रकारची असते तुम्हाला माहिती आहे. वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले असतील, वर्तुळाकार मैदानाभोवती बसलेले असतील, पंचकोनाकृती टेबलाभोवती बसलेले असतील, षटकोनाकृती टेबलाभोवती बसलेले असतील, किंवा एका रांगेत पण बसलेले असतील, सरळ रांगेत. कशाही प्रकारची बैठक व्यवस्था असू शकते. त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं डाव आणि उजवं, त्या व्यक्तींची तोंड कोणत्या दिशेला आहेत तेही महत्वाचं असतं. मग त्या व्यक्तीच्या तोंडावरून त्यांची डावी दिशा आणि उजवी दिशा ह्या दोन्ही क्लिअर होतात. ओके, तर आपण ऍक्च्युअली यामध्ये रांगावर आधारित असणारे प्रश्न इथंच थांबवतोय. रांगांवर आधारित असणारे प्रश्न इथंच थांबवतोय. यानंतर आपल्याला लक्षात घ्या की बैठक व्यवस्थेवर आधारित असणारे प्रश्न पाहायचे आहेत. फक्त आपण बैठक व्यवस्थेवर आधारित असणारे प्रश्न नंतरच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. या सेशनमध्ये आणि पाठीमागच्या सेशनमध्ये या दोन भागामध्ये आपण काय केलं, तर रांगांवर आधारित असणारे प्रश्न पाहिले, बरोबर, आणि सिटिंग अरेंजमेंटवर आधारित असणारे प्रश्न आपल्याला पुढच्या सेशनमध्ये पाहायचे आहेत. जाण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एक सूचना देतो मित्रांनो. हा जो प्लॅटफॉर्म आहे वेनेटर करिअर्सचा, हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी
तुमच्या मित्रांसाठी, तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी अभ्यास करत असेल स्पर्धा परीक्षेचा आणि जे क्लास करू शकत नाहीत, जे पेड क्लास करू शकत नाहीत, फी भरून क्लास करू शकत नाहीत, अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, लक्षात घ्या. त्यामुळं या चॅनलची लिंक ज्या ज्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तिथपर्यंत पोहोचवा, त्यांचं पुण्य तुम्हाला लागेल. लक्षात घ्या. का तर यावर तुम्हाला संपूर्ण सिलेबस पूर्णपणे मोफत मिळतोय. लक्षात घ्या. त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे. हा प्लॅटफॉर्म खूप महत्वाचा आहे. जे कोणी म्हणजे यामध्ये गणित, बुद्धिमापन, मराठी व्याकरण, जीएस मध्ये तुमचं पंचायत राज आहे, समाज सुधारक आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा भूगोल आहे. त्याच नंतर तुम्हाला आणखी सामान्य विज्ञान आहे, चालू घडामोडी आहेत, बरोबर. ते ग्राम प्रशासन वगैरे जे काय असेल ते त्या सगळं जीएस मधले सगळे सब्जेक्ट, मराठी व्याकरण संपूर्ण, अंकगणित पूर्ण, बुद्धिमापन पूर्ण आणि भूमिती सुद्धा पूर्ण. म्हणजे पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस तुमचा इथं कव्हर केला जातोय. ओके, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो आणि या सेशनमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.